नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण अनेक हिरोईन्स पाहिल्या. काहींचा मेकअप परफेक्ट, काहींची स्टाईल भारी, काहींची ॲक्टिंग विलक्षण. पण एक होती अशी अभिनेत्री, जेव्हा या अभिनेत्रीनं पहिल्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली तेव्हा बोलतानाच तिचा आवाज इतका हळू होता की साऊंड रेकॉर्डिस्टनं मायक्रोफोन तपासायला घेतला. दिग्दर्शकानं विचारलं, आवाज येतोय का तुमचा? आणि ती म्हणाली, येतो ना, तुम्हाला नाही का ऐकू येत? तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की पुढे तिचा हा शांत आवाज लाखो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री कोण? तर ह्या होत्या दिसतं तसं नसतं, सांगते ऐका, साधी माणसं, मोहित्यांची मंजुळा असे अनेक चित्रपट आपल्या अभिनयानं गाजवणाऱ्या जयश्री गडकर. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. लहानपणापासूनच जयश्रीताईंनी कथ्थक नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली. कर्नाटकात एका कोकणी घरात जन्म घेतलेल्या गडकर या 5 वर्षाच्या असताना घरच्यांनी त्यांना घेऊन मुंबई गाठली. निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे या गाजलेल्या चित्रपटातील नायिका संध्या यांच्याबरोबरच्या एका समूह नृत्यात भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. रशियाचे नेते निकिता क्रुश्चेव हे भारत भेटीवर आले असताना त्यांच्यासाठी पुण्यात सादर केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी लटपट लटपट तुझं चालणं या लावणीवर नृत्य केलं. त्याची छायाचित्र दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी पाहिली आणि त्यांच्या दिसतं तसं नसतं या चित्रपटात त्यांनी जयश्रीबाईंना नृत्याची संधी दिली आणि तिथून एका यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे सांगते ऐका या तमाशा प्रधान चित्रपटात त्यांना सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका मिळाली. या चित्रपटामध्ये हंसा वाडकर, चंद्रकांत, सूर्यकांत, रत्नमाला आणि वसंतराव पेहलवान अशा आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करताना जयश्रीबाईंच्या अभिनयाचा कस लागला आणि व्यक्तिरेखा दुय्यम असूनही त्यातल्या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचं नाव एकदम प्रकाश झोतात आलं. या चित्रपटातील बुगडी माझी सांडली ग ही लावणी आजही तितकीच लोकप्रिय आहे. हे गीत जयश्रीबाईंच्या नृत्य चापल्य आणि अभिनयामुळे इतकी वर्ष उलटूनही रसिकांच्या स्मरणात आहे. हा चित्रपट खूप गाजला. पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात 132 आठवडे चालून त्यानं विक्रम केला. रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमधून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. जेव्हा रामानंद सागर यांनी जयश्रीला कौशल्याची भूमिका देण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे पती बाळधुरी हे देखील होते. आणि जेव्हा सागर यांनी बाळधुरी यांना पाहिलं तेव्हा त्यांना मेघनाद किंवा दशरथ अशा 2 भूमिकांपैकी एक निवडण्याची संधी दिली. बाळधुरींनी शेवटी दशरथाची भूमिका स्वीकारली आणि त्यामुळे ऑफस्क्रीन जोडी ही पडद्यावर देखील पती पत्नी म्हणून दिसली. श्रीकांत मोघे आणि रंजना यांना घेऊन पंढरीची वारी या सिनेमाचं 70% काम पूर्ण झालं होतं. पण काही कारणांमुळे हे दोघेही आता चित्रपटात काम करू शकत नव्हते. रंजना या अपघातातून बऱ्या होतील आणि शूटिंगला सुरुवात होईल या आशेवर निर्माते अण्णासाहेब अनेक वर्ष थांबले, पण त्या बऱ्या झाल्याच नाहीत. शेवटी रंजना यांनीच दुसऱ्या अभिनेत्रीला घेऊन सिनेमा पूर्ण करा असं घाटगेंना म्हटलं. यानंतर अण्णासाहेब घाटगेंनी त्याच आशेवर, जिद्दीवर जयश्री गडकर आणि बाळधुरींना घेऊन हा सिनेमा पूर्ण केला. पण जयश्री गडकर यांनी ही भूमिका आपलीशी केली आणि रसिकांनी देखील या चित्रपटावर भरभरून प्रेम केलं. अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या की वयाच्या 22व्या वर्षी अभिनयाचा अनुभव नसतानाही माझी निवड जयश्री गडकर यांच्या अशी असावी सासू या चित्रपटासाठी झाली. तेव्हा मला अभिनय येत नव्हता, मराठी भाषा शुद्ध नव्हती. जयश्री गडकर यांनी सुरुवातीला मला नाकारलं, पण नंतर माझी सुनेच्या पात्रासाठी निवड केली. पुढे बोलताना सुरेखा म्हणाल्या की त्या सिनेमाचं शूटिंग कोल्हापूरमध्ये होतं. सगळ्या सिनेमाचं शूटिंग झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सुरेखा, या भूमिकेसाठी मी आधी तुला नाही म्हटलं, पण आता मीच तुला सांगते, मराठीवर थोडं काम कर. उंची, दिसणं हे सगळं स्क्रीनसाठी एकदम परफेक्ट आहे, पण थोडीशी मेहनत घे.
म्हणजे या क्षेत्रात तुझं अस्तित्व निर्माण होईल. पुढे बोलताना सुरेखा गुडची म्हणतात की जर जयश्री यांनी मला संधी दिली नसती तर कदाचित मी अभिनय क्षेत्रात अजूनही स्ट्रगल करत राहिले असते. अनुभव नसतानाही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उत्तम संधी दिली. जेव्हा जयश्री यांना मानिनी या मराठी चित्रपटासाठी साईन करण्यात आलं तेव्हा इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांना त्यांच्या कौशल्याबद्दल शंका होती, कारण त्यांनी बहुतेक तमाशा चित्रपट केले होते. तथापि चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी टीकाकारांना चोख उत्तर दिलं. जयश्रीबाईंनी तमाशा प्रधान चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली, त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका त्यांच्या वाट्याला अधिक आल्या. त्यातील दिलखेचक नृत्य आणि अभिनयाने त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. याबरोबरच त्यांनी कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा 250हून अधिक मराठी चित्रपटातून वेगवेगळ्या धाटणीच्या विविध व्यक्तिरेखा साकारल्या. यामुळे अष्टपैलू अभिनेत्री म्हणून त्या नावारूपास आल्या. मराठी चित्रपटाच्या सुरुवातीच्या कालखंडातील बहुतांशी दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. त्यामध्ये भालजी पेंढारकर, राजा परांजपे, दिनकर पाटील, दत्ता माने, अनंत माने, राजा ठाकूर इत्यादी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांचा समावेश होतो. मराठी आणि हिंदी चित्रपटांशिवाय गुजराती, भोजपुरी, पंजाबी आणि तमिळ चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. आज या निमित्ताने जयश्री गडकर यांच्याविषयी बोलत असताना त्यांच्या अनेक भूमिका डोळ्यासमोरून तरळून गेल्या. त्यातली कुठली भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.